नमस्कार, स्वागत आहे इन्स्पायरिंग यू या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मी श्यामसुंदर आपलं स्वागत करतोय. आता तुम्हाला लक्षात आलंय की 8 मेला आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलाय. 2026 आज 15 मे आहे आणि मला नक्की माहिती आहे की तुमची ॲडमिशनची पळापळ चालू आहे. 11वीला सायन्सला घेऊ, कॉमर्सला घेऊ, आर्ट्सला घेऊ, डिप्लोमाला घेऊ, आय-टीआयला जाऊ. एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. त्याशिवाय या कॉलेजला घेऊ का त्या कॉलेजला घेऊ? हेही प्रश्न आहेत. रश आहे, पळापळ आहे, गडबड आहे. सो तुमची ही रश, पळापळ, गडबड असताना सुद्धा तुमच्या मनात जो एक मोठा प्रश्न आहे, की तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेणार आहात. तर तुमच्या मनात हा प्रश्न आहेच, की मी मॅथ्स घेऊ का बायोलॉजी घेऊ? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. अवघ्या 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओतून तुम्हाला निश्चितपणे मॅथ्स का बायोलॉजी याचं उत्तर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, की प्रत्येकाचं किंवा पालकांनो तुम्ही लक्षात घ्या, की एखादं स्वप्न माझं पूर्ण झालं नाही म्हणून मी ते माझ्या मुलावर लादणार, असं ते नसतं. म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं, नाही झालो, सो माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. किंवा मला इंजिनिअर व्हायचं होतं, मी नाही झालो, सो माझा मुलगा इंजिनिअर व्हायला पाहिजे. असं नाही. तुमच्या मुलाला काय आवडतं हे आधी बघा. किंवा त्याचे इंटरेस्ट काय आहे किंवा त्याला काय जमतं याच्यावर आपण फोकस करायला हवा. आणि विद्यार्थी तुम्ही असाल, तुम्ही पाहत असाल हा चॅनल, हा व्हिडिओ, तर मी तुम्हालाही सांगतो, की तुम्हाला एक बेसिक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचा आहे. फार काही रॉकेट सायन्स नाहीये, की तुम्हाला 8वी, 9वी, 10वी या 3 वर्षामध्ये मॅथ्ससाठी ॲप्रिसिएशन मिळत होतं, का बायोलॉजी बेस्ड सायन्स जे आहे, त्याच्यासाठी ॲप्रिसिएशन मिळत होतं? का तुमचं इंग्लिश खूप चांगलं होतं, का तुमचं मॅथेमॅटिक्स खूप चांगलं होतं? या अशा छोट्या-मोठ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. आणि मग तुमच्या मनामध्ये एक साधा विचार येतोय, की मला मॅथ्स जमत नाही, पण मला इंजिनिअरिंग करायचंय. किंवा मला मॅथ्स खूप चांगलं जमतं, पण मला नीट करायचंय. तर या प्रश्नांची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मला तुम्हाला एक लक्षात आणून द्यायचंय, की जर तुमचं मॅथेमॅटिकल स्किल असेल, जर तुमचं 8वी, 9वी, 10वी मध्ये मॅथ्स हा विषय स्ट्रॉंग असेल, कंटेंट खूप स्ट्रॉंग असेल, तुम्ही तो विषय एन्जॉय करत असाल, तर निश्चितपणे पी-सी-एम ठेवा, सी-ई-टी द्या, जे-डबल-ई द्या आणि इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटरमध्ये करियर करा. हा एक सरळ साधा मार्ग आहे. आता प्रश्न हा आहे, की मी तुमचं मॅथ्स चांगलं होतं का? मॅथ्सबद्दल ॲप्रिसिएशन मिळत होतं का? मॅथ्स तुमची स्ट्रेंथ आहे का? असं म्हणतोय. पण तुमच्या मनात हा प्रश्न आहे, की सर तेच तर कळत नाही ना. तर मी तुम्हाला याचे एक साधं उदाहरण देतो. तुम्ही आठवा, की 8वी मध्ये, 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये तुमचे 2-3 1-2 तरी मॅथ्सचे टीचर बदलले असतील किंवा 2-3 तरी मॅथ्सचे टीचर तुम्ही त्यांच्याकडून शिकला असाल. आता पहा, की जर तुम्हाला एखाद्या शिक्षकाने मॅथेमॅटिक्स शिकवलेलं आवडत नाही, पण तेच दुसऱ्या शिक्षकाने शिकवलं तरी आवडतं. तर तुमचं मॅथेमॅटिक्स चांगलं आहे. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे टीचर होता शिकवणारा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर वाटत असेल, की मॅथ्स डिफिकल्ट आहे, तर तुम्ही YouTubeवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर, क्लासेसवर वेगवेगळ्या टीचरकडून मॅथ्स शिकून पहा. आणि जर तुम्हाला वाटलं, की मला मॅथ्स आवडतं, पण मला शिकवणारा व्यक्ती चांगला नव्हता, त्यामुळं मला मॅथ्सला मार्क कमी पडले. स्टिल यू कॅन ऑप्ट मॅथेमॅटिक्स. दुसरं काय, की मॅथेमॅटिक्समध्ये चांगले आहात, त्याचा अर्थ असा नाही, की मॅथेमॅटिक्सला तुम्हाला 95 मार्क पडत होते, 97 मार्क पडत होते, 98 मार्क पडत होते. माझा सिंपल प्रश्न आहे, की मॅथ्सचं लेक्चर चालू असताना तुम्हाला वर्गातून उठून बाहेर पळून जावंसं वाटत नव्हतं ना? तुम्ही मॅथ्सचं लेक्चर एन्जॉय करत होता ना? मार्क्स किती पडले लिव्ह अपार्ट. पण तुम्ही मॅथेमॅटिक्स एन्जॉय करत होता का? जर तुम्हाला मॅथेमॅटिक्सचं लेक्चर तुम्हाला एन्जॉयिंग वाटतं, एंटरटेनिंग वाटतं, तुम्हाला ते आवडत होतं, तर समजायचं की तुम्ही मॅथेमॅटिक्ससाठी बनलेले आहात. तुमच्याकडे मॅथेमॅटिकल स्किल्स आहेत आणि तुम्ही पी-सी-एमला गेलं पाहिजे. म्हणजे असं नाही की मॅथ्सला मला 95 मार्क पडले तर मी पी-सी-एमला जाणार आहे. मी असं म्हणेन की मॅथ्सचं लेक्चर व्हावंसं वाटतं, मॅथ्सचं लेक्चर एन्जॉय करता, मॅथ्सच्या लेक्चरमधून उठून पळून जावंसं वाटत नाही. एखादा टीचर हेडला तुम्ही हेट करू शकता, पण सब्जेक्ट नॉट पॉसिबल. तर असं असेल तर तुम्ही निश्चितपणे काय करा, की मॅथेमॅटिक्स ठेवा. आता राहिला प्रश्न बायोलॉजीचा. बायोलॉजी हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, थेरी बेस्ड सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट जो आहे ना, त्याच्यामध्ये रूल्स आहेत, फंडामेंटल्स आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. ते कधीही न बदलणारे आहेत. सो तुम्हाला इंग्लिश तुम्ही एन्जॉय करताय, मराठी तुम्ही एन्जॉय करताय, लँग्वेजेस तुम्ही एन्जॉय करताय, तर तुम्हाला बायोलॉजी निश्चितपणे सोपा जाणार आहे.
बायोलॉजीकडून तुम्हाला काय अपेक्षा असू शकतात? तर बायोलॉजीमध्ये एकच गोष्ट चॅलेंजिंग असते, ती म्हणजे डायग्राम्स आणि लेबलिंग. जर तुमचं डायग्राम्स, लेबलिंग चांगलं असेल आणि लँग्वेज चांगली असेल, तर बायोलॉजी हा तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे. आणि तुम्हाला जर मॅथ्समधून उठून पळून जावसं वाटत असेल, अगदी देवाने जरी येऊन मला मॅथेमॅटिक्स शिकवला, तरी मला येणार नाही असं वाटत असेल, मॅथ्सला चुकून पास झाले असाल किंवा नापास होता पास झाला असाल, तर तुम्ही प्लीज मॅथेमॅटिक्सला जाऊ नका. तुम्ही सरळ बायोलॉजीला जा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. धन्यवाद.